गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला। मुंबईसह राज्यातील इतर भागातही पाऊस। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज। कोकणामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 4 ते 5 दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भात पावसाचा जोर। मराठवाड्यामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची रिपरिप। हिंदमाता आणि दादर परिसरात मुसळधार पाऊस। मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईसह उपनगरातही पावसाच्या सरी। कांदिवली, बोरिवली, मालाडसह अंधेरी, गोरेगाव आणि दहिसर परिसरामध्ये पाऊस। नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 4 दिवस मध्य ते मुसळधार पावसाचा अंदाज। 25 जुलैला नागपुरात ऑरेंज अलर्ट, तर 24 आणि 25 जुलैला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 24 तारखेला ऑरेंज अलर्ट। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये काल जोरदार पावसाची हजेरी। ठालेगावमधील बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडल्याने गोदावरी नदीपात्रामधून पाण्याचा मोठा विसर्ग। दमदार पावसामुळे शेतीला फायदा। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा थैमान। पिंपरी सरहद परिसरामधील 2 नद्यांना पूर। गॅस वाहतूक करणारा ट्रक पुराच्या पाण्यामध्ये पलटी। अपघातामध्ये चालकाचा मृत्यू। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस। अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत। शेतामधले बंधारे फुटल्यानं जमिनी वाहून गेल्या। नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी। अकोला जिल्ह्यामधल्या बाळापुरात मुसळधार पावसानंतर शेतामध्ये पाणी साचलं। शेतामध्ये पाणी साचल्यानं शेती पिकं पाण्यात। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या मंठा तालुक्यामधल्या शिरपूर आणि वडगावात मुसळधार पाऊस। गावांमध्ये साचलं पाणी, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान। सोलापुरात 1 महिन्यानंतर पावसाची जोरदार हजेरी। शहर आणि जिल्हाभरात जोरदार पाऊस। बळीराजा सुखावला। वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या उतावली नदीला मोठा पूर। पुराचं पाणी शेतामध्ये घुसल्यानं उभ्या पिकांचं मोठं नुकसान। पावसानं जिल्ह्यातील 7 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं म्हणजे शेतकरी नाही तर शासनच भिकारी आहे। स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची गल्लत। मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीची। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम। कोकाटेंच्या शासन भिकारी असल्याच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची कोकाटेंना तंबी। माणिकराव कोकाटे असं बोलले असतील तर त्यांनी असं बोलू नये। कोकाटेंच्या शासनच भिकारी असल्याच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, तर कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवार निर्णय घेतील असंही वक्तव्य। सरकारला भिकारी म्हणणं असंवेदनशीलतेचा कहर। टीका करत सुप्रिया सुळेंकडून कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। आतापर्यंत 1 रुपयाची रमी खेळलो नाही, मला रमी खेळताच येत नाही, माझी बदनामी केली त्या सर्वांना कोर्टात खेचणार। माणिकराव कोकाटेंचा इशारा। मी चौकशीमध्ये एक गेम खेळताना आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे राजीनामा सादर करेन। माणिकराव कोकाटेंचा दावा। कोणत्याही परिस्थितीमध्ये कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल। फडणवीस आणि अजित पवारांनी वाढदिवसाच्या निमित्तानं कोकाटेंच्या राजीनाम्याची भेट शेतकऱ्यांना द्यावी। संजय राऊतांची आक्रमक मागणी। कृषी मंत्री राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर उपकार करतील असं वाटत होतं, पण गिरे तुम्ही टांग ऊपर अशी भूमिका घेत कोर्टामध्ये जाण्याची भाषा केली। रोहित पवारांचा निशाणा। माणिकराव कोकाटे बुद्धिबळ खेळत असतील, हत्ती वजिराची चाल खेळत असतील। आपल्या डोळ्यामध्ये अडचण आहे। जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला। कल्याणमधील तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अखेर बेड्या। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आरोपीला ताब्यात घेतलं। पोलिसांची माहिती। कल्याणच्या खासगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणाला परप्रांतीय गोकुळ झाची अमानुष मारहाण। रुग्णांची गर्दी असल्यामुळे तरुणींना आत जाण्यापासून रोखल्याचा राग। मारहाणीमुळे तरुणीच्या हातापायाला दुखापत। कल्याणमधील पीडित तरुणीची मनसेनेते अविनाश जाधवांनी घेतली भेट। त्याला आम्ही धडा शिकवणार, जाधवांचा इशारा। उपचाराची जबाबदारी घेतली। देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट। फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो। महाजनांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या महाराष्ट्र नायक या पुस्तकामध्ये शरद पवारांकडून गौरवोद्गार। फडणवीस एक प्रामाणिक हुशार राजकारणी। फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळण्याची शक्यता। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं। देवेंद्र फडणवीसांनी मानले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे आभार। पवार मोठे नेते आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल फडणवीसांचे मानले आभार। एकतर मी राहीन किंवा फडणवीस असं उद्धव ठाकरेच म्हणाले होते। आता पश्चाताप झाला असेल म्हणून फडणवीसांचं कौतुक। मंत्री उदय सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका। प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा मोठा मासा मंत्रिमंडळामध्ये बसलाय। महाराष्ट्राच्या राजकारणाचा कोठा झालाय आणि हमीदाबाई दिल्लीमध्ये बसलीय। संजय राऊतांचा हल्लाबोल। हनी ट्रॅप प्रकरणामधल्या आरोपी प्रफुल्ल लोढाच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। पतीला नोकरी देतो सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं डान्स बारचे सर्व नियम तुडवले गेले। त्यांच्यावर कारवाई कोण करणार? अनिल परबांकडून मुख्यमंत्र्यांकडे योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या विधानानं नव्या वादाची चिन्ह। राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही। आदित्य ठाकरेंची टीका।
राज्यपालांनी मराठीमध्ये बोललं पाहिजे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे. मनसे नेते बाळा नांदगावकरांचं वक्तव्य. धनखडे यांच्या राजीनाम्यामागे काहीतरी गूढ. खासदार अरविंद सावंतांना शंका. सकाळी ते निरोगी दिसत होते, कोणीतरी त्यांचं आरोग्य बिघडवलं. सावंतांचं वक्तव्य. इस्लामपूरचं नाव बदलल्यानं काही लोकांची झोप उडाली. जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना यापुढे ठेचून काढलं जाईल. गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या अक्कलकुवा मदरशामध्ये 700 कोटींचा भ्रष्टाचार. दिल्लीला जाऊन इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सींना माहिती देणार. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. खासदार तटकरे आणि रमेश पाटलांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. सूरज चव्हाण यांना घाडगेंना मारहाण करायला लावली का? रमेश पाटलांचा सवाल. तर अशा गोष्टी मी कधी करत नाही. तटकरेंचं उत्तर. जुलै अखेरला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती. योजनेच्या दुसऱ्या वर्षामधील पहिला लाभ मात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही. नांदेडमध्ये ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या फोटोला काळं फासलं. बबन थोरात आणि बंडू खेडकरांच्या वादानंतर नांदेडमध्ये पडसाद. ठाकरेंच्या मेळाव्याच्या अनुषंगानं शहरामध्ये लावण्यात आले होते बॅनर. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत राजीनाम्याची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. 11वीच्या 2 फेऱ्यानंतर मुंबई विभागामध्ये 3,28,000 जागा रिक्त. मुंबईमध्ये 1,43,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अद्यापही 1 लाखावर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत. यंदा मामी मुंबई चित्रपट महोत्सव होणार नाही. मामी मुंबई चित्रपट महोत्सवाचे संचालक शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांची माहिती. तर मुंबई स्वतःचा प्रतिष्ठेचा महोत्सव सुरू ठेवू शकत नाही. हा अत्यंत क्रूर विरोधाभास. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याकडून संताप व्यक्त. मुंबईच्या वेलेपार्लेमधल्या जैन मंदिरावर कारवाई करणाऱ्या अभियंत्याला बढती. अभियंता नवनाथ घाडगे यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती. कारवाईनंतर 15 दिवसांमध्ये नवनाथ घाडगेंना मूळ पदावर परत पाठवलं. परभणीमध्ये झालेल्या मारहाणीमधील मृत्यू प्रकरणी पती पत्नीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. टीसी काढण्यासाठी आलेल्या संस्थाचालकाच्या मारहाणीमध्ये पालकाचा मृत्यू. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामधल्या इडखेडामध्ये मडवींच्या घराला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. परभणीच्या पाथरीमधील अतिवृष्टीग्रस्त गावांना राजेश विटेकरांची भेट. नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याच्या दिल्या सूचना. गोंदियामध्ये रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीला यंदा 19 मे पासून सुरुवात. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शेतकऱ्यांकडून 18,36,249 क्विंटल धानांची खरेदी केली. मात्र 43,000 शेतकऱ्यांचे 422 कोटी 33 लाख रुपयांचे चुकारे थकले. ऐन हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. सर्वोच्च न्यायालयामध्ये एका घटस्फोट प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान महिलेनं पोटगीसाठी 12 कोटी. मुंबईमध्ये फ्लॅट BMW कार मागितली. सरन्यायाधीशांकडून नाराजी व्यक्त. महिलेला पतीच्या देखभाल खर्चावर अवलंबून न राहता स्वतः कमावण्याचा सरन्यायाधीशांचा सल्ला. राज्यामधल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची 1,166 पदं आजही रिक्त. 12 अकृषिक विद्यापीठांमध्ये 2,535 पूर्णवेळ प्राध्यापकांच्या पदांपैकी केवळ 1,368 पदांचीच भरती. नागपूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकरांची माहिती.